ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज अंगणवाडी सेविकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन छेडले. विविध कामगार संघटनांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येनं सेविका सहभागी झाल्या होत्या. केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. हा कायदा उद्योगपतींना लाभदायक ठरेल तर कामगारांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. भविष्यात कामगारांना गुलाम बनवण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि कथित काळा कायदा तात्काळ रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असे आंदोलनकर्त्यांचं म्हणणे आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. देशातील 10 कामगार संघटनांनी मोदी सरकारने आणलेले कामगार विरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी, ते कायदे रद्द करण्यासाठी आज देशातील सर्व कामगार संघटना, शेतकरी बंधू आज मोदी सरकारने आणलेले कामगार कायदे रद्द करा याच्यासाठी एक दिवसाचा संप पुकारलेले आहेत. मोदी सरकारने जे नवीन कामगार कायदे आणलेले आहेत आणि जे जुने 29 कामगार कायदे रद्द केलेले आहेत, ह्या नवीन कामगार कायद्यांमुळे नोकरीची शाश्वतता राहणार नाही, परमनंट नोकरी मागता येणार नाही, कामगार बेरोजगार होतील. अडाणी अंबानींच्या फायद्यासाठी हे नवीन कामगार कायदे आणले गेले आहेत. ह्या नवीन कामगार कायदे निर्माण करत असताना कामगार वर्गाला, संघटना प्रतिनिधींना विश्वासात घ्यायला पाहिजे होता, पण मोदी सरकारने तसा न करता कामगारांना गुलाम बनवण्याचे नवीन कामगार कायदे आणलेले आहेत. 1 वर्ष काम केलं तरी ग्रॅच्युटी देऊ, याचा अर्थ असा आहे की आता 1 वर्षापेक्षा जास्त नोकऱ्या मिळणार नाही. कारखाने उघडले जातील, पण कारखान्यामध्ये काम करणारे कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणार नाही. कामगाराच्या मालकाला जेव्हा वाटेल तेव्हा तो कुलूप लावून बाय बाय करून निघून जाईल आणि कामगार इथे उपाशीपोटी राहणार आहे. ह्या कामगार विरोधी जे नवीन कायदे आणलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने जे कायदे आम्हाला दिले होते, ते कायदे समूल नष्ट करण्यात आलेले आहेत. या कामगार विरोधी कायद्याचा निषेध करण्यासाठी आज दिल्लीच्या राजधानीपासून ते गाव पातळी, तालुका, जिल्हा, पूर्ण देशामध्ये 30 कोटीपेक्षा जास्त कामगार रस्त्यावर आलेले आहेत. या देशामध्ये 90% कामगार असंघटित आहेत, ज्यांना कोणताही सामाजिक सुरक्षाचा लाभ मिळत नाही. आणि म्हणून मोदी सरकारच्या, भाजप-प्रणीत सरकारचा निषेध करण्यासाठी, कामगार कायद्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढलेला आहोत. आजच्याच लोकसत्तामध्ये बातमी आहे की राज्याची सरकार, महाराष्ट्राची सरकार 12 तास कामा करून 4 दिवसाचा आठवडा करणार आहे. म्हणजे माणूस काय, मशीन आहे का, रोबोट आहे का, त्याला जीव नाही आहे का? म्हणून असे कोणतेही कायदे आणू नये. 8 तासाची नोकरी द्या, नोकरीची सुरक्षितता द्या, सर्वांना कामगार कायदे लागू करा, या मागण्यांसाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे.